नमस्कार. आरोग्यजन जागरणचे सबस्क्रायबर्स आणि श्रोते, मी डॉक्टर सुनील श्यामलाल बंसी बऱ्याच दिवसातनं आपल्याशी गप्पा मारू इच्छितो. यावल गृहलक्ष्मी फाईल्स प्रकरण एवढं क्लिष्ट प्रकरण आहे आणि एवढी मंडळी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत असं वर करणे दिसून येतं. 2014-15 जी खरेदी आहे गृहलक्ष्मीकडची, तिची जी बिलं आहेत, देयकं आहेत, ती जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांनी ग्रामीण रुग्णालय यावल कार्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना प्राधिकृत पत्र देऊन त्यांना गृहलक्ष्मी संस्था व इतर संस्थांचे देयके ही त्यांच्या स्तरावर उपकोषागार यावलमध्ये पारित करून आहारित व संवितरित करण्याचे त्यांनी अधिकार दिले होते. त्याच्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील जी काही मंडळी होती, ज्यांचं ह्या प्रकरणाशी तारतम्य नव्हतं किंवा त्यांना माहिती नव्हती, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट कधी आलीच नाही त्यांची निदर्शनास. 2014मध्ये जी काही खरेदी झालेली आहे ती सुमारे 8.5 कोटीची बिलं ही ग्रामीण रुग्णालय यावलमार्फत गृहलक्ष्मी महिला औद्योगिक सहकारी संस्था नांदूर पोस्ट मार्ट सांगवी जिल्हा नाशिक या संस्थेला जे काही कंत्राट मिळालं होतं नित्योपयोगी वस्तू किरकोळ वस्तू पुरवण्याचं जळगाव जिल्ह्यातलं, त्यांना ते कंत्राट मिळालं होतं. त्याच्या पोटी सुमारे 8.5 कोटी रुपये ही दिले गेलेले आहे, त्यांना पेमेंट दिलं गेलेलं आहे. आणि प्रत्येक ग्रामीण रुग्णालय जिल्हा जळगाव अधीनस्थ जे काही रुग्णालय आहेत त्यांनी त्यांच्या स्तरावर पण पेमेंट केलेले आहेत त्या संस्थेला. त्याचा हिशोब काही मला आजपर्यंत जिल्हा रुग्णालय कार्यालयाकडून मिळालेलं नाही. एवढं सगळं प्रकरण घडत असताना याच्यामध्ये किती लोक जाणता न जाणता गुरफटले गेलेले आहेत त्याचा विचार केला तर 2014-15मध्ये 19 रुग्णालय आहेत जिल्हा रुग्णालय धरून. तर 19 रुग्णालयातील सर्व लोकांनी गृहलक्ष्मी यांच्या प्रतिनिधीने जे काही माल त्यांना पुरवठा केला होता त्याच वेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना सदर माल मिळाल्याची पोचपत्रांवर स्वाक्षरी करून केलेली होती आणि गृहलक्ष्मी संस्था यांच्या पोच मिळाल्याच्या पावतीवर त्यांनी स्वाक्षरी करून दिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये पुरवठा झालेल्या वस्तूंची यादी आणि प्रमाण. तर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला किती लोक याला जबाबदार जाऊ शकतात? वैद्यकीय अधीक्षक, भंडारपाल ज्याच्याकडे भंडार विभागाचा कार्यभार असतो ते, लिपिक, सहाय्यक अधीक्षक आणि काही ठिकाणी सिस्टर इंचार्ज किंवा ज्या सिस्टर इंचार्जचं काम करतायत त्या, असे प्रत्येक संस्थेचे 4 लोक. 20 संस्थांचे किती झाले? 20 × 4 80. 14-15चे हे ग्रामीण रुग्णालय स्तरावरचे 80 लोक. जिल्हा रुग्णालय स्तरावरचे कार्यालय प्रमुख म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक. जर त्याच्यामध्ये प्रशासन अधिकाऱ्याचं काही इन्व्हॉल्वमेंट असेल, समजा त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेलेली असेल आणि त्यांनी कुठे मंजुरी दिली असेल तर प्रशासकीय अधिकारी, त्याच्यानंतर लेखा विभागाचे अधीक्षक जिल्हा रुग्णालय स्तरावरचे आणि जिल्हा रुग्णालय स्तरावरचे जे काही टिप्प्यात होतात ती कनिष्ठ कर्मचारी मंडळी म्हणजे भंडारपाल, नियोजन विभाग आणि लेखा विभागाचे कनिष्ठ मंडळी. म्हणजे जिल्हा रुग्णालय स्तरावरचे हे 3-4 कमीत कमी 6 लोक, 80 आणि 6 86. आता ही जी निधी आहे ही निधी काही जिल्हा रुग्णालय स्तरावर काही नसते. ही निधी त्यांना येथे पुणे कार्यालयाकडनं किंवा मग पुणे कार्यालयापासून ते उपसंचालक कार्यालय नाशिक यांच्याकडून आणि त्यांच्याकडून मग हे जळगाव जिल्ह्यापर्यंत येते. जळगावहून ती यावल ग्रामीण रुग्णालयात जाते. पण असं ह्या प्रकरणामध्ये असं म्हटलं जातं की बराचसा निधी जो आहे तो पुणे कार्यालयाकडून परस्पर ग्रामीण रुग्णालय यावलला ट्रान्सफर झालेला आहे BDSवरून. असंही म्हटलं जातं की उपसंचालक कार्यालय विभागाने हे जी निधी आहे ते परस्पर ग्रामीण रुग्णालय यावलला ट्रान्सफर केलेले आहे.
ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. याच्यासाठी मी उपसंचालक कार्यालय, जिल्हा रुग्णालय कार्यालय, तसंच ग्रामीण रुग्णालय, यावल रुग्णालय कार्यालय यांच्याकडे मी BDSच्या जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याची माहिती विचारलेली होती, मागितलेली होती. त्यांनी मला माहिती दिली, पण ती कशी इयरली DDR रिपोर्ट इयरली म्हणजे वर्षाचा हिशोब असलेला DDR रिपोर्ट दिला. त्याच्यातून किती पैसा कधी कुठल्या तारखेला कसा ट्रान्सफर झाला याची काही माहिती मिळत नाही. मी त्यांच्याकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा केला, परंतु ती माहिती काहीतरी कारणास्तव टाळली जाते की बाबा ती उपलब्ध होत नाही, ती माहीत नाही कशी काढायची, किंवा मग संबंधित विभागाचे लोक देत नाही आहे. अशी उत्तरं मला उपसंचालक कार्यालय, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावरनं मिळत होती. परंतु मी आग्रह धरला की मला डेली ऑडिट रिपोर्ट द्या. मला अपेक्षित जवळजवळ कमीत कमी 20, 21 आणि 21, 22 आणि 22, 23 या 3 वर्षाचा डेली ऑडिट रिपोर्ट अपेक्षित होता. पण ते म्हटले की बाबा एवढी कागद कसं काय काढायची, प्रिंटआउट एवढा काढावं लागतील, एवढ्या स्वाक्षऱ्या कराव्या लागतील. आता समोरच्यांची मनीषा लक्षात घेता ही सगळी कारणं दाखवत आहेत. मी म्हटलं ठीक आहे, मला तुम्ही कमीत कमी 1 ऑगस्टपासून ते 30 मार्चपर्यंतचा डेली रिपोर्ट द्या, डेली ऑडिट, डेली अकाउंट द्या. डेली अकाउंट म्हणजे काय, महिन्यातून एक 4-5 ट्रान्झॅक्शन होतात. उपसंचालक कार्यालयाकडून नाशिकला जी निधी उपलब्ध केली जाते ती काय महिनाभरच थोडी थोडी असं नसतं, तर एक 4-5 एंट्री असतात. आणि मग जिल्हा रुग्णालयावरून ग्रामीण रुग्णालयाला काही असेल ती निधी तेवढ्या एंट्री असतात. तर डेली अकाउंट मी त्यांना मागितलं होतं, म्हणजे कुठल्या दिवशी उपसंचालक कार्यालयाकडनं जिल्हा रुग्णालयाला किती निधी आला आणि जिल्हा रुग्णालयाकडून ग्रामीण रुग्णालय यावलला किती निधी ट्रान्सफर झाला. जर जिल्हा रुग्णालयानं ट्रान्सफर झाला असेल तर तो रिफ्लेक्ट होणार असेल. जिल्हा रुग्णालयाने जर ट्रान्सफर केला नसेल आणि तो ग्रामीण रुग्णालय यावलच्या डेली रिपोर्टमध्ये रिफ्लेक्ट होत असेल तर तो एकतर उपसंचालक कार्यालयाकडून डायरेक्ट आला आहे किंवा मग पुणे कार्यालयाकडून आला. ह्या पद्धतीने त्याचा तपास होणं गरजेचं आहे आणि ही माहिती काही पुरवली जात नाही. 14-15च्या खरेदीचे 80 लोक, जिल्हा रुग्णाचे 6 लोक, 21-22च्या खरेदी प्रक्रियेचे परत तसेच 80 लोक, जिल्हा रुग्णाचे 6 लोक. 80 आणि 80 किती झाले, 160. 160 आणि 12 172. तसंच उपसंचालक कार्यालय स्तरावरची लोक म्हणजे कनिष्ठ लिपिक, लेखाधीक्षक, महाराष्ट्र सवर्ण वितरण अधिकारी आणि कार्यालय प्रमुख म्हणजे 4 लोक. त्यांची 4 मिळून 8 म्हणजे 172 आणि 8 180 लोक. ही कमीत कमी उपसंचालक म्हणजे ग्रामीण रुग्णालय स्तरापासून तर उपसंचालक कार्यालयापर्यंत एवढे 180 लोक या प्रकरणामध्ये जाणता अजाणता गुंतले गेलेले आहेत. आणि ह्या प्रकरणामध्ये उपसंचालक कार्यालयाने किंवा शासनाने जी काही माहिती शासनाला पुरवलेली आहे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने आणि उपसंचालक कार्यालयाने, तर त्याच्या अनुसार यांनी फक्त 4 अधिकारी आणि 3 कर्मचारी यांना ह्या प्रकरणामध्ये निलंबित केलेलं आहे. त्यांचं निलंबनही बऱ्याच वेळा काहीतरी गैररीतीने प्रेरित झालेलं आहे असंच दिसते. त्याच्यामध्ये जवळजवळ 2 अधिकारी आणि 1 कर्मचारी असे आहेत की त्यांना ह्या प्रकरणाचा स्वभावच नाही, त्यांच्या कार्यकाळात खरेदी झालेली नाही आहे, त्यांच्या काळात जिल्हा रुग्णालय स्तरावरून कुठली बिलं देयकं दिली गेली नाही आणि सगळी देयकंही ग्रामीण रुग्णालय या स्तरावरून झालेली आहे. आणि जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते त्यांचे उपरोक्त झाले. म्हणजे प्रशासन अधिकारी जिल्हा रुग्णालय यांच्या कार्यासनाकडे ह्या प्रकरणातील त्यांच्या कालावधीमध्ये एकही कागद, एकही अभिलेख, एकही पत्र किंवा एकही दस्तऐवज हे त्यांच्या कार्यासनाकडनं जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीसाठी आणि जिल्हा शल्यचिकित्सकाकडून पुढे ग्रामीण रुग्णालयाला गेलेलं नाही, त्यांच्या कार्यासनाकडे आलेलं पण नाही आहे आणि गेलेलं पण नाही. अशी परिस्थिती असताना ही लोक निष्कारण त्याच्यात गोवली गेली आहे. काही लोकांना सोडवायचं म्हटलं, जिल्हा रुग्णालय जळगाव स्तरावर जे काय आहे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक जे होते त्यापैकी डॉक्टर किरण मुरलीधर पाटील यांना वाचवण्यासाठी जिल्हा रुग्णालय स्तरावर यांनी जी 2 अधिकारी निलंबित केले
तर त्यांना वाचवण्यासाठी केलेली असंच दिसतं. कारण की कुठेतरी जिल्हा रुग्णालय स्तरावर कोणीतरी याला जबाबदार दिसलं पाहिजे. कमीत कमी ज्या काही पेपरात बातम्या होत्या त्या शासनाला या सगळ्यांना कुठेतरी दिसलं पाहिजे की जिल्हा स्तरावर कोण आहे, तर जिल्हा स्तरावर दोघं आहेत लोक अधिकारी. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम झालेला आहे. आता याच्यामध्ये काय झालं आहे की जवळजवळ 180 लोक याच्यामध्ये जाणता अजाणता गुंतलेली आहेत. त्याच्यामुळे सगळं कार्यक्रम कसं आहे, ते एरवी चूक मेलेली चूक. जर या प्रकरणामध्ये कोणी काही हात घालण्याचा प्रयत्न केला, माहिती मागण्याचा प्रयत्न केला, चौकशी करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर ही सगळी लोक एकत्र म्हणजे सगळ्या लोकांकडनं योग्य ती माहिती मिळतच नाही. कारण की प्रत्येकाला भीती असते की याच्यामध्ये मी गोळ जाणार का, माझं काय होणार. आणि दुसरी गोष्ट, एक लाभार्थी नावाचा एक शब्द फार प्रचलित आहे आमच्या या लोकांना. जेव्हा हे गृहलक्ष्मीचं प्रकरण निघालं तेव्हा प्रत्येकजण म्हणत याच्यामध्ये कोण कोण लाभार्थी. मला हे लाभार्थीचा अर्थ कळतच नव्हता. मला शरणार्थी कळत होता, पण लाभार्थी नेमकं यांना काय म्हणायचं. म्हणजे ही जेवढी सगळी लोक लाभार्थी आहेत लोकांच्या म्हणण्याप्रमाणे प्रचलित भाषेमध्ये, तर ह्या सगळ्यांना काही ना काही लाभ, आर्थिक लाभ ह्या गृहलक्ष्मीच्या व्यवहारातून झालेला आहे. तसेच ठेकेदार लोकांच्या व्यवहारातून झालेला आहे. 2014-15 लाभाची जी काही व्याख्या होती, 2014-15 जे काही 500च्या नोटा ह्या बंद करण्याचा जो काही शासनाने ठरवलं होतं, तर त्या काळामध्ये 500च्या जे नोटा बंद होणार होत्या त्या नोटा ह्या सगळ्या लाभार्थींना वाटल्या गेल्या होत्या. प्रत्येकाने त्याचा लाभ घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत, त्यांना पोचपावत्यावर मिळालेल्या आहेत. आणि एवढी वर्ष झाली कमी माल पुरवठा झाला असूनही कोणीही त्याची वरिष्ठ कार्यालय किंवा वाच्यता केलेली नाही. आणि ती वाच्यता न झाल्यामुळे गृहलक्ष्मी संस्थेचं जे प्रतिनिधी आहेत किंवा जी संस्था आहे त्यांचा कार्यक्रम फावलेला आहे आणि तो अधिक घट्ट त्याच्यामुळं ह्या काळामुळं ह्या नाशिक परिमंडळातल्या आरोग्य खात्यामधल्या रुग्णालयांमध्ये रोवले गेलेले आहे. आता लाभार्थी जे आहे याच्यामध्ये एक लाभार्थी म्हणजे काय की जी लोक ग्रँड ट्रान्सफर करतात, म्हणजे ज्यांच्याकडे निधी आले आहे, वरून आला तर त्याच्याकडं निधी खाली ट्रान्सफर करायचा, त्यांचा लाभ काय ठरला आहे म्हणजे ऐकलेल्या माहितीप्रमाणे तर 2% ठरलेला आहे. 1 कोटीची ग्रँड जर तुम्ही ट्रान्सफर केली तर त्याचे 2% जो प्रत्यक्ष माणूस VDSवरून ट्रान्सफर करतोय स्वतः त्याला 2% त्याचे, म्हणजे 1 कोटीच्या मागे 2 लाख रुपये. अशा पद्धतीने ही टक्केवारी ठरलेली आहे. अशी होती असं ऐकिवात येते. यातलं खरं काही ती खोटं किती हे माहीत नाही, पण जे प्रचलित आहे, ज्याचं वाच्यता होते आणि ज्या लोकांनी लाभ घेतला, जे लोक याच्यामध्ये आहेत त्या लोकांकडनं ही वाच्यता होती. म्हणजे आणि ही वाच्यता कशी हसत खेळत केली जाते. अरे याला एवढा लाभ झाला, या असं यांनी केलं होतं त्याच्यामुळे हे फसलं, त्यांनी हा उद्योग केलेला आहे. तर अशा प्रकारे लाभार्थी म्हणजे याच्यामधले सगळ्या स्तरावरची लोक लाभार्थी आहेत. इव्हन जो काही पुरवठाचा कंत्राट असतं ते काही उपसंचालक कार्यालयाच्या स्तरावरून होत नाही, तर ते डायरेक्ट संचालक कार्यालय म्हणजे तिथे खरेदी कक्ष असतो. खरेदी कक्षाच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी कंत्राट वगैरे ही तिथे कंत्राटाची प्रक्रिया होत असते आणि तिथून मग हे कंत्राटदारांना जे काही आहे नियमाप्रमाणे कंत्राट दिले जातात. तर थेट तिथून हे लाभार्थीची माळ आहे. त्याच्यामुळे प्रत्येक स्तरावर हे जे कंत्राटदार आहेत, हे काही पुरवठादार आहेत, त्यांच्याविरुद्ध कुठलीही तक्रार आली तर ते तक्रारीचं जे काय आहे निराकरण योग्य रीतीने होत नाही. कारण ते सगळे लाभार्थी एकत्र येतात आणि मग ह्या गोष्टीला छेद कसा द्यायचा, याची खरी परिस्थिती कशी बाहेर येऊ द्यायची नाही, त्याच्यासाठी हे लोक कार्यरत असतात. प्रत्येकाचा जो कार्यभार आहे, प्रत्येकाची जी याच्यामध्ये सहभाग आहे तो त्या लेवलला त्याच्या परिस्थितीप्रमाणे चालतो. उदाहरणार्थ आता मी तक्रार केलेली आहे गृहलक्ष्मीच्या विरुद्ध की यांनी शासनाची फसवणूक केली आहे. कोट्यावधीची रुपयाची निधी, शासकीय निधी यांनी आपल्या पदरात पाडून घेतलेली आहे. तर त्याच्या कंत्राटाचे नाशिक परिमंडळातील जिथे यांनी पुरवठा केलेला आहे त्या सगळ्यांची याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे, त्याच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे, त्याच्या
कार्यशैलीची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचा जो काही अपहार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. उपसंचालकाकडे मी तक्रार दिली. त्याच्यानंतर साधारणतः 20-25 दिवस वाट पाहून मी स्मरणपत्र पहिलं दिलं त्यांना आणि कार्यालयात त्याच्या चौकशीचं काय झालं, या तक्रारीचं काय झालं म्हणून मी वेध घेण्याचा प्रयत्न केला. तर चौकशीचा जे काही चौकशा आहेत हाताळणारे जे काही लिपिक आहेत त्यांच्याकडे मी गेलो. ह्या तक्रारीचं मी दिल्या तक्रारीचं काय झालं पुढं मला त्याची माहिती द्या, म्हणजे मला काय चाललं आहे तक्रारीचं काय झालं ते कळेल. तर त्याच्या आधी मी जे काही मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत उपसंचालक कार्यालय नाशिकचे त्यांनाही मी भेटलो होतो आणि त्यांच्याकडे ह्या बाबतीत मी चर्चा केलेली होती. तर त्यांनी म्हटलं होतं की तुमची तक्रार आलेली आहे, त्याच्यावर टिप्पणी ठेवण्यात आलेली आहे आणि उपसंचालक साहेब डॉक्टर कपिल आहेर त्याच्यावर जो निर्णय घेतील त्याच्याप्रमाणे त्याच्यावर पुढे कारवाई. 7 दिवसांनी जेव्हा मी परत ह्या तक्रारीचा वेध घेण्यासाठी उपसंचालक कार्यालयात आलो तेव्हा संबंधित जे लिपिक आहेत चौकशीच्या टेबल हाताळणारे त्यांना मी विचारले. तर त्यांनी कार्यालयाने ठेवलेल्या टिप्पणीवर उपसंचालक साहेबांनी काही प्रक्रिया केलेली नव्हती किंवा त्याच्याकडे त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांचा शेरा किंवा टिप्पणी लिहिलेलं नव्हतं. हे कनिष्ठ लिपिकाला माहितीच असणार आहे आणि ती चर्चा झाली असणार आहे. म्हणून त्यांनी मला म्हटले की तुम्ही साहेबांनाच भेटा बुवा, कपिल आहेर साहेबांनाच भेटा येतात त्याच्या बाबतीत. आता हे ते का म्हटले, आता ते लक्षात येतं आहे की कपिल आहेर साहेबांनी त्या प्रकरणाच्या टिप्पणीवर कुठल्याही प्रकारचं काही त्यांचं मत व्यक्त केलेलं नव्हतं म्हणून ते प्रकरण रखडलेलं आहे. कपिल आहेर साहेबांकडे गेल्यानंतर बरीचशी चर्चा झाली आणि त्या बाबतीतले मी याच्या आधी एक टाकलेल्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर त्याच्यावर चर्चा केली आहे, तर त्याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी त्या टिप्पणीवर चौकशी करण्यात यावी वगैरे प्रकारचं काहीतरी शेरा मारलेला आहे ते मला काही माहीत नाही. पण माझ्या समक्ष बोलता बोलता त्यांनी हो ठीक आहे आपण सुरुवात करू त्यांनी ते शेरा मारून दिला आणि ते जी फाईल आहे नसते आहे ती संबंधित लिपिकाच्या ताब्यात दिली माझ्यासमोर. काल परवाच मी परत उपसंचालक कार्यालयात गेलो होतो इतर कामासाठी. तेव्हा मॅडमला विचारलं की मॅडम माझ्या तक्रारीचं काय झालं. तर पहिली गोष्ट त्यांनी ते मी कोण बोलतं आहे काय बोलतं आहे याच्याकडे दुर्लक्षितच केलं. त्यांनी त्यांचं कॉम्प्युटरमध्ये काहीतरी काम चाललं असेल त्यांचं त्याच्याकडे लक्ष होतं. कदाचित ते त्या कामात गुंतलेलं असल्यामुळे मी काय विचारतो आहे किंवा मी काय माहिती मागतो आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. मग तिथे कक्षामध्ये दोघं तिघं होते सहकारी त्यांचे. मग बऱ्याच वेळ त्यांनी विचार करून मला सांगितलं सर म्हणे काय या लगेच गोष्टी लगेच होत नाही म्हणे, वेळ लागेल. म्हटलं मॅडम किती वेळ घेणार, 1 महिना झाला आहे. जर तक्रार दिलेली आहे तर तक्रारीवर काय करायचं आहे तुम्हाला, टिप्पण ठेवायचं आहे. साहेबाचे जे काय म्हणणं आहे त्याच्यावर ते त्यांनी नमूद केलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे कारवाई करायची. कारवाई करायची म्हणजे काय, एक तर चौकशी समिती लावायची आहे किंवा मग चौकशी करण्याच्या आधी जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांना द्यायचे आहेत. काहीतरी याच्यापैकी दोघांपैकी एक होणार आहे म्हटलं. पण ते आदेश निघणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी वेळ किती लागणार आहे. सर म्हणे वेळ लागतो या गोष्टींना. म्हटलं मॅडम ह्या प्रकरणातील सगळे पुरावे लोक नष्ट करू लागले, याची जे काय आहे तर म्हणे त्याच्याशी आमचं काय घेणं, म्हणजे आता त्याच्याशी आमचा काय संबंध. आश्चर्यचकित झालं. म्हटलं जसा मी या देशाचा सामान्य नागरिक आहे तसे जे शासकीय सेवेमध्ये काम करणारे लोकसुद्धा एक नागरिक आहे. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की शासनाच्या निधीचा योग्य तो उपयोग झाला पाहिजे, याच्यावर त्याचं लक्ष पाहिजे. त्याला काही निदर्शन आलं तर त्याच्या विरुद्ध काहीतरी त्याने आवाज उठवला पाहिजे, असं प्रत्येकाचं कर्तव्य आहे नागरिकाचं. असं गृहीत धरून चाललं तर मग ह्या मॅडमलाही काळजी पाहिजे की बाबा एक महिना झाला आहे प्रकरण रखडीत आहे, तर याच्यावर जे काय आहे चौकशीचे आदेश किंवा ते झाले पाहिजे. हे पुटक कोण करणार, तर जी काही संबंधित टेबलची लोकं आहेत तीच पुटक करणार. साहेबाकडे काय साहेब प्रत्येक गोष्टीचं काय झालं असं हिशोब घेत नसतं किंवा त्यांच्याकडे एवढे टेबल असतात, एवढे प्रकरणं असतात, एवढ्या स्तरावरच्या गोष्टी चाललेल्या असतात
की त्याच्यासाठी जी संबंधित लोक आहेत त्या टेबलची आणि त्या विभागाचे लोक ते काम करत असतात आणि त्यांच्या थ्रू मग ते साहेबापुढे पुटअप होत असतं उपसंचालकापुढे आणि त्याच्यापुढे सगळ्या पुढच्या गोष्टी घडत असतात. मी त्यांना म्हटलं, मॅडम मी पण सहाय्य केलेलं आहे, म्हटलं मी पण काम केलेलं आहे. जे आपलं कनिष्ठ लोक जे काही आहे त्या विभागाचे लोक जे काही पुटअप करतात त्याच्यावर आम्ही स्वाक्षऱ्या करतो म्हटलं. शेवटी निर्णय प्रक्रिया ही खालून सुरू होते आणि शेवटी साहेबापर्यंत येते म्हटलं. तर त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही हे प्रकरण पुटअप करणार नाही तोपर्यंत याचं पुढे होणार नाही, असं एक जनरल मी त्यांच्याकडे बोललो. ते म्हटलं साहेब वेळ आहे. ठीक आहे, वेळ आहे. मग दुसऱ्या लिपिकाकडे माझं काम होतं की बाबा मला तुम्ही डेली ऑडिट जे डेली अकाउंट आहे BDS उपसंचालक कार्यालयाचं तुम्ही दिलेलं नाही. मी जेव्हापासून मागतो तेव्हापासून दिलेलं नाही. मला तुम्ही इयरली DDR रिपोर्ट दिला, त्याचा उपयोग काय आहे, कुठल्या दिवशी तुमच्याकडे किती ग्रँड आली आणि तुम्ही किती ग्रँड जिल्हा रुग्णालय किंवा यावल ग्रामीण रुग्णालय ट्रान्सफर केली, त्याचा हिशोब मला डेली अकाउंटवरूनच मिळणार आहे. मला संबंधितांना पत्र दिलं आहे म्हणून ते देतील म्हणून. त्यांचं उत्तर ऐकलं. आता कसं आहे की संबंधित व्यक्ती हे फक्त माहिती मागतो संबंधितांकडे, पण ते जेव्हा देतील तेव्हाच मला उपलब्ध करून देऊ शकतो. तो काही त्या लोकांचा बॉस नसतो. कार्यालयाचे बॉस म्हणजे मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि उपसंचालक. यांनी जर त्यात इंटरेस्ट घेतला, यांनी जर त्याच्यामध्ये ही जी माहिती आहे ते प्रत्येक माणसाला वेळेवर द्या, त्यांच्याकडे गेल्यानंतर किंवा त्यांना कळल्यानंतर तरच हे कामं होतं, नाहीतर हे वेळखाऊ प्रकार असतो. तर लाभार्थी, तर असे हे लाभार्थी जळगाव जिल्ह्यातले मी सांगितले 2 खरेदी प्रक्रिया ज्या माझ्यासमोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये 180 लोकांचा मी हिशोब दिला. नाशिक परिमंडळामध्ये एकूण 4 जिल्हे आहेत. 4 जिल्ह्याचा जर विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामधले कमी जास्त ग्रामीण रुग्णालय आहेत. साधारणतः आपण धरूया प्रत्येक जिल्ह्यामधले 150 कर्मचारी. तर 4 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 150, 600 अधिकारी कर्मचारी हे या गृहलक्ष्मीच्या व्यवहारामध्ये आणि अपहाराच्या जाळ्यामध्ये अडकलेली दिसून येते. जर ह्या प्रकरणाचा जर तक्रारीप्रमाणे जर तपास केला, नाशिक परिमंडळातील जेवढे रुग्णालय आहेत ज्यांना पुरवठ्याचं कंत्राट या गृहलक्ष्मीला दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये 600 लोक जाणता अजाणता गुंतलेली आहेत. आणि त्याच्यामुळे हे जे प्रकरण आहे कर्मचारीच नाही तर उपसंचालक कार्यालयाच्या स्तरावरचे अधिकारी कर्मचारीसुद्धा याचे लाभार्थी असं बोललं जातं. त्याशिवाय त्यांना प्रोटेक्शन मिळू शकत नाही. बरेचसे कंत्राटदार हे उपसंचालक कार्यालयामध्ये जे काही आलेले कर्मचारी त्यांचे एक नात्यातले आहेत किंवा त्यांच्या ओळखीतले आहेत किंवा मग असं बोललं जातं. खरं काय ते तपासांतीच कळेल. याच्यासाठी खोलवर चौकशी झाली पाहिजे, अगदी खोलवर लेखापरीक्षण झालं पाहिजे प्रामाणिकपणे आणि निष्पक्ष चौकशी, निष्पक्ष लेखापरीक्षण आणि निष्पक्ष त्याचा निष्कर्ष हा काढला गेला पाहिजे आणि मांडला गेला पाहिजे, तरच ह्या गोष्टीचा उप होईल. तर लाभार्थी हा शब्द मला भावून गेला. ही सगळी लाभार्थी आजकाल या कंत्राटदार आणि पुरवठादारांचे शरणार्थी झालेले आहेत. त्यांना ते शरण गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यापुढे ते जाऊ शकत नाही, त्यांच्याविरुद्ध ते जाऊ शकत नाही. असंच माझा निष्कर्ष आहे. लाभार्थी ते शरणार्थी असंच आपल्याला म्हणावं लागेल. असे हे लाभार्थी म्हणजेच संबंधित गृहलक्ष्मी आणि संबंधित ठेकेदारांचे शरणार्थी आहेत. कारण की यांनी त्यांच्याकडून लाभ झालेला आहे, ते मिळवून घेतलेला आहे आणि म्हणून लाभार्थी ते शरणार्थी हे शब्द माझ्या कळत न कळत माझ्या खोटावर आले. लाभार्थी ते शरणार्थी. धन्यवाद. काहीतरी मनातलं बोलावंसं वाटलं, सांगावंसं वाटलं, शब्द मी तुमच्याशी हिजूज गेले. याचा जो काही संदेश आहे, छोटासा संदेश मी या चर्चेतून किंवा या कथनातून आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. मला एवढं सांगायचं आहे माझ्या अधिकारी व कर्मचारी मित्रांना की तुम्ही कुठेही स्वाक्षऱ्या करताना किंवा कुठल्याही ठेकेदाराच्या किंवा
पुरवठादाराच्या कागदांवर स्वाक्षऱ्या करताना हे डोळ्यात अंजन घालून ते तुम्ही बघा, त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये तुमचा काय सहभाग आहे, तुमचा काय रोल आहे आणि तुम्ही का सही करतायत आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठे अडचणीत तर येणार नाही. कारण सही करणाऱ्या आपण ज्या कागदावर सही करतो त्या कागदात काहीतरी थोड्याफार वस्तूंचा पुरवठा झाल्याचा कागद असतो, परंतु त्या कागदाची किंमत किती हे आपल्याला माहीत नसतं. याची किंमत ही वरिष्ठ कार्यालयावर ठरते आणि जो कागद आपल्याला काही वस्तूंचा दिसतो तो जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयापर्यंत जेव्हा जातो तेव्हा त्याची किंमत कोट्यावधीमध्ये होते आणि मग ह्या कोट्यावधीच्या अपहाराच्या प्रकरणामध्ये आपण निष्कारण गौरव जातो आणि आपलं नशीब असेल तर आपण सुटतो, नाहीतर मग आपली वाट लागते. सामाजिक जीवनाची, कौटुंबिक जीवनाची आणि आपल्या शासकीय सेवेतली जीवनाची वाट लागते. तर वाट न लागावे म्हणून आपण लाभार्थी होऊ नका आणि लाभार्थी ते शरणार्थीचा प्रवास आपण करू नये, हेच माझी कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय भारत.